लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। मुख्याधिकारी अशोक साबळेंच्या घरामध्ये अशोक साबळेंच्या सतत गैरहजेरीमुळे विकास कामं रखडत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे आणि नगरसेवकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला टाळं ठोकत संताप व्यक्त केलाय। इतकंच नाही तर नगराध्यक्ष सोनावणे यांनी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांचं नातं नवरा बायकोसारखं असल्याचं सांगितलंय। पालिकेत मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयात बसतो असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे प्रशासकीय वातावरण चांगलंच तापलंय। जिओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे। बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं। तर ती जुळून येण्याचे मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते। त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो, काम कसं करायचं। आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं, आम्ही कसं पुढे जायचं, हा प्रकार इथं व्हायला लागला। त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।